आपलं जग किती कमाल आहे ना. एक पदार्थ जो मूळचा शोधला जातो आफ्रिकेमध्ये, पण पॉप्युलर कुठे होतो? मिडल ईस्टमध्ये. कोणता आहे हा पदार्थ? जाणून घ्यायचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हाय, मी अधीश. फूड कुटुंबाच्या आजच्या इंटरनॅशनल एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. इंटरनॅशनल का? कारण माहिती आहे, कारण आज आपण थेट आफ्रिकेची, मिडल ईस्टची एक छान डिश करणार आहोत. आणि आजचा आपला पाहुणा खरोखरच ही डिश खूप कमाल रीतीने करणार आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी एकटाच का बोलतोय, पाहुणा कुठे? हा आमचा जो पाहुणा आहे हा इकडे कॅमेऱ्याच्या मागे. यशोधन, ये ये इकडे ये. आला भाई, ये इकडे. सो आमचे हे जे महाराज, ज्यांना भजनची आमटी माहित नव्हती, येस, तुम्ही जो एपिसोड बघितला नसेल तर नक्की बघा, की आमच्या या महाराजांना भजनची आमटी माहित नव्हती, पण त्यांना आफ्रिकेतले आणि मिडल ईस्ट मधले पदार्थ सगळे माहिती आहे. पण मजा करतोय. तर हा आहे यशोधन गडकरी, जो आमचा DOP आहे. छान छान जे व्हिडिओ आमचे तुम्हाला बघायला मिळतात. ही इज वन ऑफ द मेंबर. हा एकमेव नाही, वन ऑफ द मेंबर आहे. बाकीचे दोघं जण माझ्याकडे तिकडे रागाने बघतात, म्हणजे आम्ही नाही का कोणी. तर ही इज वन ऑफ आवर व्हेरी इंटेलिजंट मेंबर. आणि म्हणलं व्हॅलेंटाईन डे जवळ येतो आहे, तर काहीतरी छान स्पेशल आपण करूया. तर तो म्हणला, दादा आपण असं काहीतरी करूयात का, की बाबा प्री व्हॅलेंटाईन आपण छान लोकांना जर स्वतःच्या हाताने करून काहीतरी खायला घालायचं असेल, की जे त्यांच्या पार्टनरला आवडेल सुद्धा, जे असं एकदम डेलिकसी सुद्धा असेल, पण करायला सोपं असेल. म्हणलं भाई, नेकीवर पूछपूछ. सो यशोधन, आज आपण कोणता पदार्थ दाखवतो? आज आपण करतो शाक्षुका. शाक्षुका, क्या बात आहे. या नावामागची एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. ती गोष्ट मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगेनच. पण यशोधन, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे ते सांग. ओके, आपल्याला लागणारे कांदा, ओके, बटर, टोमॅटो, बेल पेपर, गार्निशिंग करता आपल्याला कोथिंबीर, थोडंसं क्रीम, हिंग, हळद, तिखट, मीठ, जे आपल्याला रेग्युलर मसाल्याच्या डब्यात असतात, धनिया पावडर आणि ऑब्व्हियसली अंडी. आणि अंडी. सो पदार्थ सुरू करायला आपण श्री गणेशा कुठनं करायचं? आपल्याला पहिले बटर पॅन मध्ये टाकायचं आहे आणि पहिले जिरा टाकायचं. ओके, सो सुरुवात करूया. येस, ठीक आहे. पॅन चांगलं गरम होऊ दे, मग आपण त्याच्यामध्ये बटर घालू. फक्त बटर घालायचं आहे का बटर आणि तेल मिक्स करून? बटर आणि तेल करून टाकायचं, म्हणजे बटर जळत. अच्छा, मला याच्यातून जोपर्यंत पॅन गरम होते तोपर्यंत तुला विचारायचं आहे की तू रॅप करतोस, मला माहिती आहे, तू व्हिडिओ शूट करतोस, तू लेखन करतोस, डिरेक्ट करतोस, पण अचानक तू मला हा एक बॉम्ब फोडलास की बाबा तुला कुकिंग पण येतं. रादर आमच्या भाऊनी बेकिंगचा कोर्स पण केलेला आहे. तो येणाऱ्या काही दिवसात भाऊ बेकिंग पण करणार आहे. तर मध्ये हा किडा कुठून आला तुझ्या डोक्यात? मला लहानपणापासून आमच्या घरी म्हणजे आई, बाबा आणि मी असं आम्हाला तिघांनाही स्वयंपाक करायला खूप आवडायचं. बरं. आणि मध्ये मग आई एकदा म्हणते की बेकिंगचा एक असा क्लास आहे, जाऊन मग ठीक आहे. आणि मग त्याच्यानंतर मी घरी आलो आणि मग मी नवीन नवीन डिशेस ट्राय करायला लागलो आणि मग त्यामध्ये जास्त आवड निर्माण व्हायला लागली. आणि मग एका पॉइंटला तर मी आणि बाबा भांडायचो किचनसाठी की कोण कुक करते, मी अरे करतो. आणि मग आई असा डब वगैरे वेगळा करून द्यायचे 2 लहान मुलांसारखं, आणि मग आम्ही 2 वेगवेगळे पिझे बनवायचो. वाह, सो पिझ्झा डव सुद्धा तुला स्वतः? हो. वाह, क्या बात आहे. सो भविष्यामध्ये आपल्याला पिझ्झा खायला मिळतो आहे. सो चला, चल. पॅन तापलेला आहे आपलं बऱ्यापैकी. येस, आपण पहिले तेल घालूया. येस, नाईस. काल बटर घाल. काय तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीला बटर लावायचं आहे की भाई माझ्या प्रेमात पडतं, मग तेवढा मक्खन तो दल्ला म्हणताय बॉस. घाल घाल तू. वा, मस्त बटर आणि तेल आपलं मेल्ट होत आहे. आणि मग ते मेल्ट झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरा घालायचं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सो आमचं बटर जोपर्यंत तेल गरम होते तोपर्यंत तुम्हाला पटकन आमच्या किचनची टूर देतो. आमचं हे किचन छान सजलेलं आहे ते म्हणजे पॉट्रीडेन याच्या सिरॅमिक भांड्यांनी. पॉट्रीडेन जो अर्चना देशपांडे ह्या एका मराठमोळ्या उद्योजकेचा स्वतःनी तिच्या हँडमेड ज्या आयटम्स आहेत यांनी बनवलेला हा जो ब्रँड आहे,
ह्याचे जर हे छान छान सिरॅमिकची भांडी जी दिसायला जितकी छान आहेत ती जर तुम्हाला वापरायची असतील तर त्याचं डिस्क्रिप्शन मी तुम्हाला इथे खाली कमेंटमध्ये देतो आहे, त्याच्यावर तुम्ही नक्की घेऊ शकता. आणि ही भांडी जर तुम्हाला आमच्याकडनं जिंकायची असतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तापलंय? येस. ओके, आता काय करतोय आपण? आता आपण थोडंसं जिरं टाकतं. ओके, जवळपास 1 ते 2 चमचे. ओके, 1 ते 2 छोटे चमचे. छोटे चमचे. ओके. आणि हे थोडेसे रोस्ट करायचे त्यामध्ये. ओके, रोस्ट नाही रे, फ्राय करायचे. रोस्ट म्हणजे भाजणं, आपण ते फ्राय करतोय. येस, असं काहीतरी म्हणू नकोस, नाही तर आपल्याला कमेंट्समध्ये लोक रोस्ट करतील की अरे बाळा त्याला रोस्ट करणं नाही म्हणत, त्याला फ्राय करणं म्हणतात, कळलं का? सो रसिक माईबाप, कृपया आमच्या लेकराला रोस्ट करू नका. ओके, मग आपण यामध्ये थोडासा कांदा घालणार आहोत. अच्छा, रफली चॉप कांदा आहे, रफली चॉप कांदा तो आपण घालूयात त्याच्यामध्ये. हा जवळपास 1 कांदा आहे. आणि तेवढंच टोमॅटो? त्याच्याहून दुप्पट टोमॅटो. बर, म्हणजे समजा 1 कांदा असेल तर 2 टोमॅटो. ओके 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 ओके. आणि हा आता छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला सॉटे करायचं. ओके, सो जोपर्यंत आमचा कांदा गोल्डन ब्राऊन होतोय तोपर्यंत शाक्षुका या नावामागे काय गोष्ट आहे त्याचा इतिहास मला थोडक्यात सांगतो. शाक्षुका हा जो पदार्थ आज आपण बनवतोय ना, हा मूळचा ट्युनिशिया म्हणजे आफ्रिकेतला आहे, पण तो पॉप्युलर कुठे झाला तर बाबा मिडल ईस्टमध्ये. आता आफ्रिकेमध्ये काय होतं, तिथे खूप गरिबी होती, लोकांकडे जास्त भांडी नसायची, त्यामुळे एकाच भांड्यामध्ये सगळं मील त्यांना करता यावं म्हणून या पदार्थाचा शोध लागला. पण मिडल ईस्टमध्ये तर हा सगळ्यांच्या गळ्यातला टाईप बनला. आज जरी हा पदार्थ आपण डेलिकसी म्हणून खात असलो तरी मिडल ईस्टमध्ये ब्रेकफास्ट असेल, लंच असेल, डिनर असेल, 3ही वेळेला तिथले लोक पिटा ब्रेडसह किंवा रोटीसह हा पदार्थ मनमुराद खातात. सो आपला कांदा छान कॅरमलाइज झालेला आहे आणि त्याचा जो काही कमाल अरोमा आहे ना, बटर, जिरं आणि तो कांदा, हा कमाल. आता आपण याच्यामध्ये काय घालणार? आता आपण आलं लसूण पेस्ट घालणार आहोत. अच्छा. ऑप्शनल आहे, बट युजली याची टेस्ट फार छान येते. सो ही जवळपास आपण 1 टेबलस्पून घालणार आहोत. ओके, यामध्ये. सो म्हणून आम्ही तुम्हाला मगाची जी इन्ग्रेडियंट्स दाखवले त्याच्यामध्ये हे दाखवले नाही. अजून एक आयटम आहे जो आम्ही इन्ग्रेडियंट्समध्ये नाही दाखवला, तो कोणत्या तो तुम्हाला शेवटी कळेल. सो जर तुम्हाला जर तिखट खाण्याचा जर तुमचा ॲपेटाईट असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालू शकता. सूक करून घ्यायचं. करेक्ट. असा कांदा आपला गोल्डनिश ब्राऊन एक कलर आलेला आहे. करेक्ट करेक्ट. सो आता यामध्ये आपण पहिले घालणार आहोत हे हिंग. तू घाल, मी हलवतो. ओके, धनिया पावडर, धने पावडर, थोडीशी हळद. मला स्पायसी भरपूर आवडतो. ओके, आपण थोडीशी तिखट घालणार आहोत, थोडी जास्त. आणि यामध्ये टाकणार आहोत आपण बेल पेपर्स. रेड बेल पेपर आपण याच्यामध्ये घालणार. रेड बेल पेपर म्हणजे लाल रंगाची ढोबळी. येस, साधे सोप्या भाषेत. सो हे पण स्लो कुकिंगवरती चालणार सगळं आयटम ना. हो, हा जेवढा स्लो कुक करू तेवढा त्याच्यात फ्लेवर आत शिरत जातो आणि तो मुरत जातो. क्या बात आहे. मुळात शाक्षुका या शब्दाचाच अर्थ होतो की बाबा सगळ्या गोष्टी मिसळून तयार केलेला हा आयटम आहे आणि त्या गोष्टी छान एकमेकांच्या मध्ये मिसळायच्या असतील तर ते स्लो कुकिंग शिवाय त्याला पर्याय नाही, राईट? येस. सो हे आपण किती वेळ साधारण आता मिक्स करून घेणार आहोत? आपण आता हे जवळपास 1-1.5 मिनिटं. 1 ते 1.5 मिनिटं आणि मग त्याच्यामध्ये टोमॅटो घालायचे. येस. सो आता आमचे बाकीचे सगळे जिन्नस छान कुक झालेले आहेत. आता आम्ही त्याच्यामध्ये टोमॅटोज ॲड करतो आणि जसं मगाशी सांगितलं होतं की 1 कांदा असेल तर 2 टोमॅटो. आणि तुम्ही बघू शकता कांदा असेल, टोमॅटो असेल, सगळं असं रफली चॉप्ड आहे. असं नाही की खूप असं बारीक बारीक चिरलंय आणि हे केलंय, पण त्याच्यातच त्याची मजा आहे कारण ते नंतर सगळं एकत्र सगळं होणार आहे. सो यशवंत, आता आपण ह्याच्यामध्ये मीठ घालणार. मीठ चवीप्रमाणे, सगळ्यांचे वेगवेगळे टेस्ट असतात. ठीक आहे.
यशोधन, हम्म. मला सांग की तू जेव्हापासून कुकिंग करायला लागला तेव्हा सगळ्यात भारी कॉम्प्लिमेंट काय मिळाली तुला आणि कोणाकडनं मिळाली? मला आजीकडून मिळाली होती. मी जेव्हा एकदा बटाट्याच्या भज्या केल्या होत्या तेव्हा मला ती म्हटली होती की माझ्या आईसारख्या झालेल्या होत्या. क्या बात आहे. आय थिंक दॅट वॉज द बिगेस्ट कॉम्प्लिमेंट. आणि कमिंग फ्रॉम आजी. हो, कमिंग फ्रॉम आजी दॅट वॉज बिग. क्या बात आहे. कारण आमच्या घरात एकतर आजी इज द बेस्ट कुक विच आय नो. अरे तुमच्या नाही, आपल्या सगळ्यांच्याच घरामध्ये आजीच्या हातचा पदार्थ चांगला झाला नाही असं होऊच शकत नाही. ते आहे. त्यामुळे आजी इज द बेस्ट. तर तुमची सुद्धा आजी खूप छान पदार्थ करत असेल आणि त्या तुमच्या आजीला आमच्या स्वयंपाकघरात येऊन छान स्वयंपाक करायचा असेल तर इथं हा जो मी व्हॉट्सॲप नंबर देतोय त्याच्यावरती नक्की संपर्क साधा. ओके. सो आता आपण टोमॅटो घातलेला आहे, याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. येस. आता हे थोड्या वेळ कुक करून घ्यायचं आणि आपण मीठ टाकल्यामुळे याला त्याचं पाणी सुटायला लागलेलं आहे. नाईस नाईस. पण मला एक सांग रे यशोधन की सिन्स आता तू स्वतः एवढं छान हे बनवतोस, तुला असं झालंय का की आता सपोज तू कुठे जेवायला गेलास किंवा खायला गेलास की तुझं असं मन टेक्निकल होतं का की अरे ह्याच्यामध्ये हे कमी घातलंय हे जास्त घातलंय असं होतं का कधी? हो, तसं होतं. पण युजली माझे मित्र म्हणतात तुझं मास्टर शेफ बंद कर म्हणून. अरे बापरे. बर 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 कमाल. पण मला तुला विचारायचंय, सिन्स तू मिलेनियल जनरेशनचं आहेस की जेनझी? सो यू आर फ्रॉम जेनझी जनरेशन. सो कुकिंगचं मिनिंग काय? व्हॉट डज कुकिंग मीन्स टू यू? फॉर मी इट इज मोर ऑफ लाईक अ मेडिटेशन. वा. की मला जेव्हा एक काय म्हणतात स्ट्रेसफुल दिवस गेल्यानंतर जेव्हा मला माझं स्वयंपाक करून खायचं असतं किंवा कोणाला खायलाही घालायचं असतं, दॅट इज पीस फॉर मी. मला खूप बरं वाटतं. खरं आहे. आणि सिन्स वी आर डुईंग व्हॅलेंटाईन्स डे स्पेशल एपिसोड, आपल्या प्रिय व्यक्तीला जेव्हा तुम्ही असं छान इंटरनॅशनल रेसिपी खाऊ घालाल तर त्याच्यासारखं दुसरं सुख नाही, है की नाही? येस. सो व्हॉट इज युअर करंट लव्ह लाईफ? सिंगल. जी लोक आता इथे कॅमेरावरती बघतायत, एक मिनिट, देख लो इस चेहरे को देख लो, क्या ये लड़का सिंगल हो सकता है? एंड अगर ये सिंगल है तर हा आम्ही प्री व्हॅलेंटाईन एपिसोड टाकतो आहोत. तर तुमच्यापैकी कोणी सुंदर मुलगी जर या मुलास इच्छुक आहे डेट करण्यासाठी तर व्हॉट्सअप नंबर तुम्ही आमचा दिलेला आहेच आहे तुम्हाला. तुझा नंबर आहे बघा, भामटा बघा कसा आहे. आणि हा सिंगल आहे असं तुम्हाला विश्वास वाटतं तर या मग हार्ट पाठवा आम्हाला, आम्ही तुम्हाला त्याच्या इंस्टाग्रामची लिंक करतो DM लगेच. हा व्हॉट्सअप नंबर वाटत आहेत. चल शिजले का बघ टोमॅटो? शिजलेत. आता ह्यात आपण अंदाजे 50 ml पाणी घालणार आहोत. 50 ml पाणी अंदाजे बघ थोडं अजून. बस. नाईस. आणि हे आता झाकून थोडा वेळ कुक होऊन द्यायचं. ओके. सो टोमॅटो आपला कुक झाला असेल? हो. ओके. बघूया. येस. वा. ओपन केल्या हा जो एक अरोमा आलाय, कमाल आहे. बाय द वे, आमच्या कॅमेऱ्याच्या मागे तिकडे आमचा मोहित म्हणून जो DOP आहे तो प्युअर व्हेज आहे आणि त्या व्हेजिटेरियन लोकांसाठी ह्याचं एक व्हर्जन आहे. हे तुम्ही पनीर आणि भाज्यांसह सुद्धा करू शकता. एक्स्ट्रा टिप. आता हे आपण सगळे मसाले जे आहेत ते एकदम झणझणीत टाकलं तर आपण हे थोडेसे बॅलन्स आउट करायला आपण ह्यात क्रीम घालणार आहोत. क्रीम घालायचं. बर. ते किती घालायचं? जसं तुम्हाला जसं आवडत असेल, जसं जेवढं तुम्ही तिखट घेतलं असेल तसं. तुम्हाला जेवढं जास्त तिखट खायचं असेल तेवढं कमी क्रीम घाला. याला परत थोडा वेळ झाकून थोडा वेळ अजून कुक. येस. क्रीम सुद्धा हे झाले. नाईस. सो आता फायनल स्टेप काय आपल्याला याच्यामध्ये फक्त अंड घालायचं. वा. थोडंसं छान मिक्स करून घेऊया आणि यात अंड्यांकरता जागा करू. थोडीशी थोडक्यात आपली जी टोमॅटोची भाजी कशी असते तसं आता हे साधारण प्रकरण दिसतंय. राईट. अंडी किती फोडायची?
आपण आत्ताच्या सर्विंगसाठी 3 करतो. 3 करतो. बरं, अंडी एकदा फोडली की त्याला हात नाही लावायचा. नाही, अजिबात नाही. वा, ही नवीन ट्रिक आहे. अंड्यानीच त्यांनी जागा केली. क्या बात है. नाइस नाइस नाइस. वा, ही टेक्निक मला आवडली. अंड्यानीच त्याची जागा करा आणि ते फोडा. ते असंच करतात की ही तू शोधलेली पद्धत आहे? ही मी शोधलेली. ऑलमोस्ट त्याची कन्सिस्टन्सी सेम राहते. खरंच ग पोरींनो, कुठे आहात तुम्ही? प्लीज डेट दिस बॉय. बात आहे, या बात आहे. टाकून हे शिजवायला झाकून टाकायचं. आणि मग आपल्याला चीज कधी घालायचं? चीज आपल्याला हे थोडंसं कुक झाल्यानंतर घालायचं. अच्छा. त्याला एक तो फ्रेशनेस राहतो, नाही तर तो नुसता चीजचाच फ्लेवर येत राहतो. स्ट्रिंगी होतो. नाही, तर एक काम करतो, आम्ही थोडंसं अजून हे छान कुक करून देतो आणि मग तुम्हाला याचा फायनल लुक दाखवतो. कमाल दिसतंय यार ते. त्याच्यावरून आपण थोडंसं मोझरेला चीज टाकूया. मोझरेला चीज ऑप्शनल आहे, राईट? ऑप्शनल आहे. आणि हे खूप घालायचं नाहीये, नाही तर त्याचा सगळा फक्त चीजचाच फ्लेवर येतो, त्याला फ्लेवर येतो. बरोबर. सो जर तुम्हाला आवडत असेल तर मोजक्या प्रमाणात घालायचं. येस. आणि 2-1 मिनिटाकरता हे मेल्ट होऊन द्यायचं. मेल्ट होऊन द्यायचं. आणि सगळ्यात फायनल स्टेप आणि अतिशय महत्वाची स्टेप ती म्हणजे गार्निशिंग. गार्निशिंग साठी कोथिंबीर कशी टाकायची? अशी टाकायची. या. मी काम करतो, माझ्या तोंडाला इतकं पाणी सुटलं की माझे शब्द सुद्धा आता असे व्हायला लागलेले आहेत. सो हे छान आम्ही सर्व करतो आणि तुम्हाला फायनल लुक दाखवतो आणि आजच्या भागाचा प्रश्न तुमच्यासाठी घेऊन येतो. सो आफ्रिकेमध्ये जन्माला आलेला आणि मिडल ईस्टमध्ये पॉप्युलर झालेला असा आपला शाक्षुका रेडी आहे. या व्हॅलेंटाईन्स डेला नक्की तुमच्या पार्टनरला हा आयटम करून खायला घाला. आमची खात्री आहे तो तुम्हाला नक्की आवडेल. सो व्हिडिओ संपवायच्या आधी आजचा महत्त्वाचा प्रश्न. हा पदार्थ बनताना सगळ्यात शेवटी एक ऑप्शनल पदार्थ आम्ही घातला, तो कोणता होता मला नक्की सांगा. खालती व्हॉट्सॲप नंबर देतोय. पुन्हा एकदा प्रश्न रिपीट करतोय की शाक्षुका तयार होताना सगळ्यात शेवटी असा एकदम असं क्रीमी दुधापासून बनलेला असा एक पदार्थ आम्ही सगळ्यात शेवटी घातला. यशोदनी सांगितलं सुद्धा की ते तुम्ही खूप प्रमाणात घालू नका, नाहीतर त्याचा जो फ्लेवर आहे तो ओव्हरपॉवर करतो. तो पदार्थ कोणता होता हे तुम्ही आम्हाला या व्हॉट्सॲप नंबरवरती सांगायचं आहे. आणि यशोधनला प्री व्हॅलेंटाईनसाठी जसं मी थांबून घेतलं आहे तसं पोस्ट व्हॅलेंटाईनसाठी सुद्धा मी थांबून घेतोय. अजून एक कमाल इंटरनॅशनल रेसिपी तो आपल्यासाठी करणार आहे. कोणती आहे जाणून घेण्यासाठी काय करायचं आहे? अर्थातच खाण्यावरती प्रेम करत राहायचं आहे आणि फूड कुटुंबला लाईक शेअर सबस्क्राईब करत राहायचं आहे.